उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या शिंदेच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली। लोकसभा अध्यक्षांचा निकाल ठाकरेंसाठी आता मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावरून पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेत झुंपली आहे। पाहूयात। उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात धरत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व 6 खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी मोठा दिलासा दिला। या सर्व 6 खासदारांच्या गटाला शिंदेच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयानं शुक्रवारी मान्यता दिली। शिवसेनेत विलीन झालेल्या 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे गटाच्या सर्व 6 खासदारांच्या गटाला शिंदेच्या शिवसेनेत विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली, ज्यावरून दोन्ही शिवसेनेत झुंपल्याचं दिसतं। अध्यक्षांनी जो पत्र त्यांच्या कार्यालयाने जे पत्र काढलंय ते जरा काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आपण। त्यांनी तृणमूलच्या गटाला वेगळं बसण्याची मान्यता दिली। मर्ज असा नाही, यांनी ऍफिलेशन शब्द वापरला, तो ऍफिलेशन दिलेला आहे। आता हे कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसून दिलं ते त्यांनी दिलेलं नाहीये। त्यामुळे या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे पक्षप्रमुख, यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काय कारवाई करायला पाहिजे किंवा कार्यवाही केली पाहिजे ती केली जाईल। 2022 पासून खूप दावे त्यांनी केले, सगळे दावे जे आहेत ते फोल ठरत चाललेले आहेत आणि मला वाटतं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळ्या खासदारांनी देखील विचारपूर्वक केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याला मान्यता जी आहे ही स्पीकर महोदयांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या विरोधात ते आता कोर्टात जाणार आहेत। कोर्टात त्यांनी चालूच आहे त्यांचं कोर्ट कचेरी वगैरे 2022 पासून आणि प्रत्येक वेळेस जे आपण पाहत आहे कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, जे आहे हे सत्याच्या बाजूने जे आहे ते उभे राहिलेले आहे। मर्जरला परवानगी दिली नाही, फक्त ऍफिलेशनला परवानगी दिलेली आहे असं अरविंद सावंतांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की मर्जर केलेलं नाहीये सगळ्या खासदारांचं लोकसभा अध्यक्ष। आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत। शेवटी आम्ही कायदा तपासल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे। जे कायदे तज्ञ लोक होते त्यांच्या सर्वांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर 6 खासदारांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि कायदेशीर लढाई आम्ही लढू। त्यामध्ये आम्हाला काही ते कायदेशीर जरी त्यांच्या माध्यमातून म्हणत असतील तरी आम्ही त्या कायदेशीर सर्व चौकटीचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतलेला। त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही कायदेशीर लढाई लढू। 6 खासदारांच्या या विलिनीकरणामुळे देशासह राज्यातील राजकीय समीकरण देखील बदलण्याची शक्यता आहे। 6 खासदारांच्या विलिनीकरणामुळे शिवसेनेचं संख्याबळ 7 वरून 13 खासदारांवर पोहोचलं, तर ठाकरेंच्या शिवसेना युबीटी पक्षात आता केवळ 3 खासदार शिल्लक राहिले। या विलिनीकरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एनडीए मधलं वजन वाढलंय। मंत्रिमंडळाच्या विस्तारातही शिवसेनेला वाढीव मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। परिणामी महत्त्वाच्या निर्णयात शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे। त्यामुळेच 6 खासदार वाढल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं। आपल्याला सोडून लोक का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करा, असा टोला शिंदेंनी लगावला। गृह मंत्री अमित भाई से भी उनकी मुलाकात करा की थी और यहाँ के जितने भी हमारे मंत्री हैं उनके विभाग के जो काम है उसको हम पूरा करेंगे। तो ये तो देखिए, ये तो हर कोई भी जाएगा तो पैसे लेके चले गया। जब उनके साथ रहता है तो अच्छा है, उनके साथ नहीं रहता है तो बेकार है। तो हजारों लाखों लोग क्यों छोड़ के जा रहे हैं, ये सोचने का काम किसका है? खुद के गिरेबान में झांक कर देखना चाहिए कि क्यों लोग जा रहे हैं। तर शिंदेंच्या या टीकेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार पलटवार केला। एकनाथ शिंदे म्हणजे विनोबा भावे नाहीत, खासदार फोडण्यात कसली नीतिमत्ता आली, असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर घणाघात केला। एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाही आहेत, लक्षात घ्या। दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, जरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहेत की जे बोलतील ते सत्य आहे व नीतिमत्तेचं आहे, असं नाही आहे। ते एक दिवस ही दाढी, एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी, लक्षात घ्या। आय रिपीट, ती दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल। दाढीवर ते हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका। तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडलेली आहे।
मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हां, हे 6 लोक जे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेत हे. गद्दार शब्दसुद्धा कमी पडेल त्यांना. आणि लोकसभेचा अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे, हे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा रेप अँड मर्डर, आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत हे सिरियल रेपिस्टसुद्धा आहेत आणि सिरियल किलरसुद्धा आहेत लोकशाहीचे. संजय राऊत, तुम्ही शिवसेनेची हत्या केली आहे. तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली आहे. त्यामुळं हत्या, बलात्कार हे शब्द तुम्हाला शोभत नाहीत. ज्यांनी हिंदुत्ववादाला संपवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी संपूर्ण पक्ष, ज्याचा मर्डर करून पक्ष संपवून टाकण्याचा प्रयत्न केला, संजय राऊत, मर्डर आणि रेपची केस तुमच्यावर दाखल केली पाहिजे. 18 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेनं बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला हे 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भात लोकसभा कार्यालयाकडे पत्रव्यवहारही झाला. आता या खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी देत खासदार श्रीकांत शिंदे यांची या गटाचे नेते म्हणून घोषणा केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात आता पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे. आधी शिंदेंच्या फुटीचा निकाल प्रलंबित असतानाच नव्या फुटीचा वाद न्यायालयात पोहोचणार आहे. त्यामुळे नव्या लढाईसाठी ठाकरेंची शिवसेना काय रणनीती आखते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.